24 जून 2025चा दिवस. दुपारी 12:30 वाजता मंदिरातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दानपेटी उघडली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण दानपेटीत 10, 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटांबरोबर एक जीवापाड जपलेली फाईल आणि एक चिठ्ठी सापडली. त्या फाईलमध्ये 4 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मूळ कागदपत्र आणि चिठ्ठीत संपत्ती दान करण्यामागचं खरं कारण लिहिलं होतं. कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यावर एक हादरवून सोडणारं सत्य समोर आलं. कारण एका निवृत्त सैनिकानं आपल्या आयुष्यभराची कमाई त्या दानपेटीत टाकली होती. ही घटना जितकी शॉकिंग होती त्याहीपेक्षा त्या घटनेमागचं कारण लाजिरवाणं होतं. संपत्तीसाठी 2 मुलींनी आपला अपमान केला, हट्ट धरला म्हणून खुद्द वडिलांनी प्रॉपर्टी कुणालाच न देता थेट देवालाच अर्पण करून टाकली. एका निवृत्त सैनिकाचा हा निर्णय अख्ख्या देशाला हादरवून गेला. संपत्तीसाठी वडिलांचा अपमान करणाऱ्या लेकी आणि आत्मसन्मानापुढे आयुष्यभराची कमाई दान करणारा बाप यांची ही कहाणी डेंजर आहे. जगातील सगळीच लोक पैशासाठी जगणारी नसतात हे आपल्या कृतीतून दाखवणाऱ्या एस विजयनन यांचा किस्सा जाणून घेण्यासाठी संवाद सेतूच्या YouTube चॅनलला भेट द्यायला विसरू नका.